नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मे महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख आपण ऑलरेडी या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची बाब की 3000 रुपये लाडक्या बहिणींना येणार का किंवा एकापेक्षा अधिक हप्ते जे आहेत ते कोणत्या लाडक्या बहिणींना येणार या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। सध्या सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात अनेक तारखा सांगितल्या जात आहेत। मोठे मोठे न्यूज चॅनल आहेत, जी 24 तास असेल, साम टीव्ही असेल, यासारख्या न्यूज चॅनलवरती अगदी 12 ते 15 जूनच्या दरम्यान जो मे महिन्याचा हप्ता आहे तो वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत। जर 12 ते 15 या तारखेदरम्यान हप्ते वितरण होत असेल तर हप्ते वितरणाचा जी.आर कोणत्याही दिवशी प्रसिद्ध होऊ शकतो। हप्ते वितरणाचा जी.आर प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच आपण बातमी देणारच आहोत आणि लक्षात घ्या की अजून कन्फर्म अशी तारीख नाही आहे। शक्यता 12 ते 15 पासून वर्तवण्यात येत आहे। आपण नेहमीच माहिती देत आहोत की साधारणतः इतर महिन्यांच्या तुलनेत ज्यावेळी 2 हप्ते एकत्रित दिले जातात त्याच्यानंतर पुढील लाभ आहे तो साधारणतः महिना अखेरपर्यंत वितरित होण्याची शक्यता असते। पण हा जो लाभ आहे तो लाडक्या बहिणींना लवकर मिळत असेल तर आनंदाचीच बातमी आहे। आणि आता याच पार्श्वभूमीवरती सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी सांगितले जात आहे की लाडक्या बहिणींना 3000 रुपये येणार आहे, 4500 रुपये येणार आहेत। तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत ज्यांना मार्च एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींना मागील 2 हप्ते आणि चालू महिन्याचा हप्ता अशा प्रकारे एकूण 4500 रुपये 3000 रुपये मिळणार अशा प्रकारची बातमी समोर येत आहे। परंतु मी सांगू इच्छितो की या बातमीमध्ये कुठल्याही प्रकारची तथ्यता नाही आहे, कारण का संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे अशाच लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र असून देखील मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे अशा लाडक्या बहिणींना पुन्हा जवळच्या असणाऱ्या त्यांच्या जिल्हा स्तरावरील महिला बाल विकास विभागामध्ये माहिती घ्यायची आणि त्यांच्यामार्फत पुन्हा वरून आदेश आल्यानंतरच, म्हणजे अजून संबंधित विभागाला आदेश आले नाही आहेत, शासनाचे आदेश आल्यानंतर त्यांच्यामार्फत पुन्हा फेरतपासणी केली जाईल आणि त्यांच्यानंतर त्यांना पात्र केल्यानंतर त्यांचा जो लाभ आहे तो त्यांना दिला जाणार आहे। तर अशी ही अपडेट आहे। म्हणजेच काय की सध्या जो येणारा हप्ता आहे तो मे महिन्याचाच असणार आहे। जून महिन्याचा हप्तासुद्धा या महिन्यामध्ये वितरित होणार नाही आहे, त्यामुळे येणारा हप्ता हा केवळ 1500 रुपयांचाच असणार आहे। ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत ज्यांना मार्च एप्रिलचा हप्ता आलेला आहे अशाच लाडक्या बहिणींना हा हप्ता येणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आलेलेच नाही आहे, पात्र आहोत परंतु हप्ते आले नाही आहेत, त्यांनी लक्षात घ्या जवळच्या असणाऱ्या महिला बालविकास विभागामध्ये जाऊन माहिती घ्यायची आहे। त्यांच्यासाठी कागदपत्र पडताळणी पुन्हा सुरू होणार आहे। राहिला प्रश्न ई-केवायसीचा, तर ई-केवायसी संदर्भात अजून अपडेट नाही आहे। अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी ई-केवायसी केले नाही आहे त्यांच्यासाठी सध्या अपडेट नाही आहे, त्यामुळे आपण प्रतीक्षा करूया हप्ते वितरणाचा जी.आर ज्यावेळी प्रसिद्ध होईल त्याच्या पुढील 2 ते 3 दिवसानंतर हप्ते वितरण होणार आहे। त्यामुळे सध्या साधारणतः संभाव्य तारीख 12 ते 15 तारखेपर्यंत सांगण्यात येत आहे, पण आपल्याला वाटत आहे की याच्यापेक्षा जास्त विलंब हप्ते वितरणासाठी होऊ शकतो। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।